गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमस्ते मुलांनो. मुलांनो, 7वी नंतर तुम्ही जेव्हा 8वीत आलात तेव्हा मराठीचा जो पॅटर्न आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत होते, आता मात्र तुम्हाला कृतीपत्रिका सोडवायची आहे. हां, तर हे जे सेकंड टर्म आहे त्याच्यासाठी जो तुम्हाला पेपर लिहायचा आहे त्याचा पॅटर्न म्हणून मी तुम्हाला एक 2019 चा क्वेशन पेपरच इथं दाखवते आहे. कशासाठी? अर्थात 2021 साठीचा तुमचा आता क्वेशन पेपर वेगळा असणार आहे. हा नाहीये. हां. पण पॅटर्नसाठी मी तुम्हाला हा जो क्वेशन पेपर म्हणजे क्वेशन पेपर नाही म्हणता येणार, याला कृतीपत्रिका म्हणायचं आहे. तर सेकंड टर्मसाठीची जी कृतीपत्रिका आहे ती तुम्हाला इथे दाखवते आहे. म्हणजे मग तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजेल, की आपल्याला कशाप्रकारे कृतीपत्रिका येणार आहे आणि आपण ती कशी सोडवायची आहे ते. आता पहा मुलांनो, 8वी मध्ये स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं, की आता आपल्याला भाषा शिकायची आहे, विषय शिकायचा नाहीये. हां, विषय शिकत असतो आपण तर प्रश्नपत्रिका असते, क्वेशन आन्सर. जे तुम्ही शिकलात, पाठ केलं आणि ती उत्तरं प्रश्नपत्रिका जेव्हा आली, तेव्हा उत्तरांमध्ये लिहून काढलीत. आता तसं मात्र नाहीये. तर तुम्ही आता विषय न शिकता भाषा शिकताय. आणि म्हणून मग तुमच्या आकलनावरती आधारित प्रश्न, तुमच्या स्वमताला इथे किंमत आहे. तर वेगवेगळ्या कृती ह्या तुम्हाला याच्यामध्ये सोडवायच्या आहेत. मग आता सेकंड टर्मसाठी इयत्ता 8वी मराठी विषयासाठी जी कृतीपत्रिका असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहूयात. हां, वेळ 2 तासाची असेल, एकूण गुण 50 असतील. प्रश्न पहिला असेल, खालील उतारा वाचून कृती पूर्ण करा. हं. तर असं पॅराग्राफ तुम्हाला दिलेला असेल. आता याच्यामध्ये मुलांनो हे आधीचा मी एक क्वेशन पेपर तुम्हाला कृतीपत्रिका जी आहे ती तुम्हाला नमुना म्हणून इथे दाखवते आहे. त्याच्यामुळे आत्ताचा जो ओमिटेड पोर्शन आहे, हां, जो डिलीट झालेला पोर्शन आहे, तो सुद्धा याच्यामध्ये असू शकेल, जो तुम्हाला आत्ता नाहीये. पण हे फक्त स्वरूप समजून घेण्यासाठी मी दाखवते आहे. तर तुम्हाला काय दिलेलं असेल आधी? पॅराग्राफ दिलेला असेल, परिच्छेद दिलेला असेल. तो उतारा तुम्ही वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे असतील. आधी तुम्हाला दोन्ही जे प्रश्न दिलेले असतील ते आकलन कृतीचे असतील, म्हणजे अंडरस्टँडिंगवरती आधारित असतील. तुम्ही ते वाचून समजून ही उत्तरं लिहायची आहेत. तर ती असतील, इथे पहा 4 दिलेले आहेत तुम्हाला आकृतिबंध पूर्ण करा. याच्यामध्ये 4 उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत 2 गुणांसाठी. किंवा मग इथं काही प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय 2 गुणांसाठी. किंवा इथं तिसरी जी कृती असणार आहे मुलांनो, पहिल्या 2 ज्या कृती आहेत त्या आकलनावरती, अंडरस्टँडिंगवरती असणार आहेत 2-2 गुणांच्या. त्याच्यानंतर तिसरी जी कृती असणार आहे तुमची ती व्याकरणावरती आधारित असणार आहे. मग विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा समानार्थी शब्द लिहा. अर्थात जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यावरती आधारित हे असतील. मग जो समानार्थी लिहा किंवा विरुद्धार्थी लिहा किंवा लिंग ओळखा किंवा वचन ओळखा किंवा लिंग बदला किंवा वचन बदला, अशा प्रकारचे त्या पॅराग्राफवरती आधारितच व्याकरणाचे प्रश्न असतील 2 गुणांसाठी. आणि नंतर चौथी जी कृती असेल ती म्हणजे स्वमतावर आधारित असेल. हां, आता इथे जसं दिलेलं आहे, तुमच्या मते गिर्यारोहणासाठी आवश्यक उपकरण व सामान कोणते? तर तुमचं मत काय? ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. आता हे 2 गुणांसाठी आहे मुलांनो. इयत्ता 8वी मध्ये तुम्ही आहात, तर 6 ते 8 ओळी तरी तुमचं उत्तर असलं पाहिजे. निदान 6 ओळी तरी उत्तर तुमचं याचं असलं पाहिजे. तर मोठं उत्तर आहे हे. तुमच्या मताला इथे किंमत आहे. तर व्यवस्थित प्रश्न वाचून समजून घ्यायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे लक्षात आलं म्हणजे पहिली जी प्रश्न आहे त्याच्यावरती ज्या 4 कृती आहेत त्या 2-2 गुणांसाठी आहेत. एकूण 2 अन् 2, 4 अन् 2, 6 अन् 2, 8 गुणांची ही पहिलं जे असणार आहे तो सीन पॅराग्राफ असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पहा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला उतारा दिलेला आहे. तो उतारा वाचायचा आहे आणि वरती जसे 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती आहेत आणि त्याच्यानंतर तिसरी कृती जी आहे ती व्याकरणावरती आहे आणि त्याच्यानंतर चौथी जी कृती आहे ती तुमच्या स्वमतावर आधारित आहे. त्याच पद्धतीनं हा प्रश्न सुद्धा असेल आणि हे कशावरती असेल? पाठावरती, सीन पॅराग्राफवरती असेल. पहा ते 2 अन् 2, 4 अन् 2, 6 अन् 2, 8 असा 8 गुणांचं 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती
नंतर व्याकरणावरती आता इथे काय दिलेलं आहे, लिंग बदला दिलेला आहे. तर तो पॅराग्राफ तुम्ही वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यावरच्या ज्या 2 आकलन कृती मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आकलन कृती ज्या दिलेल्या आहेत, म्हणजे हे आकृतिबंध पूर्ण करा. हे जे आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, डायग्राम जे दिलेले आहेत, ते तुम्ही आखणं महत्त्वाचं आहे. डायग्राम जर आखलेले नसतील, तर तुमचे गुण कट केले जातील. हां, हे लक्षात घ्या. आणि ते आखायचेत कशानं? तर ते पेनानं आखायचे आहेत. हां, हे जे काही डायग्राम असतील, आकृतिबंध असतील अ, कृतीपत्रिकेमध्ये, तर ते उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला आखायचे आहेत आणि ते कशानं आखायचेत? पेनानं आखायचे आहेत. हं. आणि त्या आखायच्याच आहेत कृती. जर त्या तुम्ही आखल्या नाहीत, काढल्या नाहीत, तर त्याचे गुण तुम्हाला मिळणार नाही. अर्धा 1 मार्क तिथे कट केला जाईल. तर आपला अर्धा गुण कट होऊ नये असं जर वाटत असेल, तर त्याच्यासाठी या कृती ज्या दिलेल्या आहेत, त्या सगळ्या आखायच्या आहेत. आखायच्यात कशानं? पेनानं. हं. नंतर चौथा प्रश्न इथं सुद्धा स्वमतावर आधारित दिलेला आहे. आता इथे पहा मुलांनो, एखादे उदाहरण तुमच्या शब्दात थोडक्यात मांडा. तर जिथं असा प्रश्न असेल, तिथे तुम्ही स्वमत लिहीत असताना एखादं उदाहरण देऊन तुमचं म्हणणं पटवून द्यायचं आहे. जिथे सांगितलेलं उदाहरण देऊन पटवून द्या, तिथं उदाहरण आलं पाहिजे. जर उदाहरण नाही लिहिलं, तर त्या उत्तराला काही अर्थ नाही. 2 गुणांसाठी आहे, तेव्हा 6 ओळी तरी ते उत्तर असलं पाहिजे. 4 ते 6 ओळींमध्ये ते उत्तर असलं पाहिजे. आता दुसरा जो प्रश्न आहे मुलांनो, खालील कविता वाचून कृती करा. आता वरचे जो 2 पॅराग्राफ तुम्हाला दिलेले होते ते धड्यांवरती होते. आता कवितेवरती असणार आहे. तर इथे तुम्हाला कवितेच्या काही काही कडवी दिली जातील, स्टांजास दिले जातील आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 गुणांसाठी पहा इथं आकृतिबंध पूर्ण करा. हे पण अंडरस्टँडिंग वरती आकलन कृती आहे. तर ती कविता वाचायची, समजून घ्यायची आणि मग जी कृती इथं दिलेली आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ती कृती आखायची आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. हं. हे 2 गुणांसाठी असेल. त्याच्यानंतर पुन्हा चौकट पूर्ण करा. म्हणजे आकलन कृतीच आहे पुन्हा ही. तर जसं दिलेलं आहे तसंच तुम्ही ती आकलन कृती आखायची आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं. हे आहे 2 गुणांसाठी. त्याच्यानंतर खालील काव्यपंक्तींचा आशय स्पष्ट करा. आता हा जो तिसरा प्रश्न आहे, कृती आहे ती पहा मुलांनो, की या कृतीमध्ये तुम्हाला काव्यपंक्ती म्हणजे कवितेच्या ओळी दिलेल्या असणार आहेत. त्या दिलेल्या जी ओळी आहेत, त्याच ओळींचा तुम्ही तिथं आशय लिहायचा आहे, म्हणजे अर्थ लिहायचा आहे. आता हा जो प्रश्न प्रकार असणार आहे मुलांना, तो कुठल्या-कुठल्या पद्धतीनं विचारला जाऊ शकतो ते पहा. खालील काव्यपंक्तींचा आशय स्पष्ट करा किंवा खालील काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करा किंवा खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा किंवा खालील काव्यपंक्तीचा संदर्भ देऊन अर्थ स्पष्ट करा. हं. किंवा खालील काव्यपंक्तीचे काव्य सौंदर्य लिहा किंवा खालील काव्यपंक्तीचे आशय सौंदर्य स्पष्ट करा. हं. किंवा खालील कवितेची वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला असेल. अशा कुठल्याही पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला असला आणि तिथे कवितेच्या ओळी दिलेल्या असल्या, तर याचं उत्तर कसं लिहायचं आहे? फर्स्ट पॅराग्राफ जो तुमचा असणार आहे, प्रस्तुत काव्य ओळी म्हणजे या कवितेच्या ओळी या कवितेतून घेतलेल्या आहेत. त्या कवितेचं नाव लिहायचं. या कवितेचे कवी किंवा कवयित्री या आहेत असं लिहायचं आणि या कवितेमध्ये कवीनं हे सांगितलेलं आहे. हा झाला फर्स्ट पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्हाला जी काही कवितेची ओळ इथे दिली, आता इथे दिलेली आहे, भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. तर या ज्या ओळी दिलेल्या असतील, त्याच फक्त ओळींचा अर्थ तुम्हाला सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचा आहे आणि कवितांचा भावार्थ तर आपण दिलेला आहे तुम्हाला, तो तुम्ही लिहिलेला पण आहे. हं. तर कवितेचा भावार्थ सगळ्यांना माहिती असला पाहिजे. ज्या ओळी विचारलेल्या आहेत, तेवढ्याच ओळींचा अर्थ तुम्ही सेकंड पॅराग्राफमध्ये लिहिणार आहात. आलं का लक्षात? तर असं 2 पॅराग्राफमध्ये हे उत्तर लिहायचं आहे. त्याला गुण आहेत 2. 6 ते 8 ओळींमध्ये उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथी कृती काय आहे? पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. हे सुद्धा तसंच आहे. मग आता रसग्रहण करा म्हटलेलं आहे. मग इथे काय करणार आहात तुम्ही? इथे जी ओळ दिली, या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. हे पण कसं लिहिणार आहात तुम्ही? फर्स्ट पॅराग्राफ मगाशी मी सांगितलं तसंच. हां. या काव्य ओळी या कवितेतून घेतलेल्या आहेत. याचे कवी किंवा कवयित्री जे कोणी असतील ते लिहायचं आणि या कवितेमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. सेकंड पॅराग्राफमध्ये जी काही ओळ दिलेली आहे त्याचा अर्थ लिहायचा आहे. हं. आणि आता रसग्रहण करा म्हटलेलं आहे मुलांनो. तर कवितेमध्ये काही रस असतात की नाही?
की आनंद, सुख असेल, दुःख असेल, तर असे 9 रस आहेत एकूण कवितेमधले. त्यापैकी एखादा रस आता 8वी मध्ये आम्ही तुमच्याकडून एवढी अपेक्षा करत नाही, पण जर लिहिता आलं, की याच्यातून शोकरस म्हणजे दुःखाचा रस किंवा याच्यामधून आनंदाचा रस दिसतो आहे किंवा याच्यामधून आपल्याला ही एक नैसर्गिक कविता आहे हे कळते आहे. हं, किंवा ही कविता आता या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. तर याच्यामधून सृष्टी म्हणजे निसर्ग, निसर्गातून माणसाचं जगणं कसं असावं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. असं एखाद्या ओळीमध्ये तुम्हाला जर त्या कवितेचं वैशिष्ट्य मांडता आलं, तर तुम्ही ते लास्ट पॅराग्राफमध्ये मांडावं. हं, जमेल तसं लिहा. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर त्या कवितेचा अर्थ लिहिणं महत्त्वाचं आहे. हं, मग आशय स्पष्ट करा म्हटलं तर ती जी ओळ दिलेली आहे त्याचा अर्थ आला पाहिजे आणि रसग्रहण करा म्हटलं तरी ती जी ओळ दिलेली आहे त्याचा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि शिवाय एखादं त्या कवितेचं वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. त्या ज्या ओळी दिलेल्या आहेत रसग्रहणासाठी म्हणजे त्याचा अर्थ लिहिण्यासाठी, तर त्या ओळीचं एखादं वैशिष्ट्य तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती झाले आता गुण आपले कवितेचे पहा. 2 अन् 2 4 अन् 2 6 अन् 2 8. हे पुढे पहा. परत आता हे 8 गुणांना कविता झाली. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो व्याकरणावरती आधारित दिलेला आहे पहा. याच्यामध्ये आता इथे जे दिलेलं आहे तेच व्याकरण तुम्हाला आत्ताच्या परीक्षेमध्ये येईल असं सांगता येत नाही. इथं दिलेले वाक्प्रचार दिलेले आहेत, विरामचिन्ह दिलेले आहेत, म्हणी पूर्ण करायला दिलेले आहेत. जसं कृती आखलेल्या असतील तसंच तुम्ही कृती आखून त्याची उत्तरं लिहायची आहेत. आता इथं खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा एवढंच सांगितलेलं आहे. काही ठिकाणी सांगितलं जाईल खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा, तर तुम्ही फक्त अर्थच लिहायचा आहे. काही ठिकाणी सांगितलं जाईल खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा, तर जेवढं विचारले तेवढंच लिहायचं. वाक्यात उपयोग तर फक्त वाक्यात उपयोगच करायचा. काही ठिकाणी सांगितलं जाईल खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, तर तुम्ही अर्थ पण लिहा आणि वाक्यात उपयोग पण करा. वेगवेगळ्या प्रकारे कृती विचारली जाईल, तर जशी कृती विचारली आहे तसं तुम्ही उत्तर द्यायचं आहे आणि जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं विरामचिन्ह कुठलं आहे ते लिहायचं आहे. त्या विरामचिन्हांची नावं लिहायची आहेत. खालील म्हणी पूर्ण करा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अंथरूण पाहून पाय पसरावेत. अशी पुढची म्हण तुम्ही पूर्ण करायची. पण पहिलं सुद्धा लिहायचंय, पुढची म्हण लिहायची आणि त्याला पेन्सिलनं अंडरलाईन करायची आहे. सॉरी पेनानं अंडरलाईन करा. आत्ता ज्या काही तुम्ही इथं कृती आखणार आहात, अंडरलाईन करणार आहात ते सगळं पेनानं करा. कारण कृती आखायची आहे आणि मग तुम्ही जर कृती त्या पेन्सिलीने आखत बसला आणि उत्तरं पेनानं लिहित बसलात, तर त्याच्यामध्ये फार तुमचा वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा या कृती ज्या आहेत, त्या पेनानंच आखा म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या सगळ्या कृती ज्या आहेत, आकृत्या, डायग्राम ज्या आहेत, ते सगळे पेनानंच आखायचे आहेत. ठीक आहे. आता इथे तुम्हाला आत्तापर्यंत जे काही व्याकरण मुलांना शिकवलेलं आहे, त्या व्याकरणावरती आधारित इथे प्रश्न असेल. इथं तुम्हाला दिलेलं आहे एक नमुना म्हणून की वाक्प्रचार आणि विरामचिन्ह आणि म्हणी दिलेल्या आहेत. पण तुम्हाला जे काही आत्तापर्यंत व्याकरण शिकवलेलं आहे, त्या व्याकरणावरती आधारित कुठलाही प्रश्न इथं विचारला जाऊ शकेल. त्याच्यानंतर भाषाभ्यासावर आधारित कृती. आता इथे मुलांनो तुम्ही पाहिलं 2 4 आणि 2 6 गुणांसाठी व्याकरण कृती आहेत. आता भाषाभ्यास जो आहे तो 2 अन् 2 4 आणि 1 5 गुणांसाठी आहे. मग यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स लिहा किंवा जोड शब्द लिहा किंवा मग आणखी तुम्हाला भाषाभ्यासावरती आधारित जे काही आत्तापर्यंतचे प्रश्न प्रकार सगळे झालेले आहेत, ते त्यापैकी कुठलंही येऊ शकेल किंवा लेखन नियमानुसार लेखन करा. मग शुद्ध लेखनाचे नियम तुम्हाला माहिती आहेत त्याच्यानुसार लिहा किंवा गटात न बसणारा ऑड मॅन आउट तो शब्द लिहा. अशा प्रकारे विचारलं जाऊ शकेल किंवा काही शब्द दिलेले असतील त्यापैकी शुद्ध शब्द कोणता ते ओळखा किंवा काही जोड्या लावायला दिल्या जातील. अशा प्रकारचं भाषाभ्यासावर आधारित वेगवेगळे किंवा एखादा शब्द दिलेला असतो आणि त्याच्यावरती अर्थपूर्ण तुम्हाला 4 वेगवेगळे शब्द बनवायला सांगितले जातील. तर तसं येऊ शकेल. कोणत्याही पद्धतीचं भाषाभ्यासावर आधारित जे काही प्रश्न प्रकार असतात त्यातलं कुठलेही तुम्हाला 5 गुणांसाठी इथे विचारले जातील. 2 अन् 2 4 आणि 1 5. त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो कृती चौथी जी असेल ती असेल
लेखन विभागावरती. आता इथे दिलेलं आहे मुलांनो संवाद लिहायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर वृत्तांत दिलेला आहे. त्याच्यानंतर निबंध लेखन दिलंय. हे तीनही जे दिलेले आहे अ, आ, इ हे 5-5, 5-5 गुणांसाठी दिलेलं आहे. आता इथं हे दिलेलं आहे. पण मुलांनो आत्तापर्यंत तुम्हाला लेखनाचे जे काही प्रकार झालेले आहेत त्यापैकी कुठलाही प्रकार इथे विचारला जाऊ शकेल. म्हणजे निबंध लेखन तर कंपल्सरी असणार आहेच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही निबंधाचे विषय दिलेले असतील, आता इथे एकच विषय दिलाय त्याच्यावर निबंध लिहायला सांगितलंय किंवा 2-4 विषय दिले असतील त्यातून एखादा निवडून तुम्हाला लिहायला सांगितलं जाऊ शकेल किंवा कृती दिलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला तो निबंध लिहायचा असेल. पण निबंधाचं नाव वरती घालणं महत्त्वाचं आहे आणि मग एक ओळ सोडून द्या 4 पॅराग्राफमध्ये किंवा 5 पॅराग्राफमध्ये सॉरी 5 गुणांसाठी आहे ना, तर 4 पॅराग्राफमध्ये तुमचं ते निबंध लेखन झालं तरी चालेल. एकूण 10 ते 15 ओळींमध्ये ते निबंध लेखन असलं पाहिजे. त्याच्यानंतर सूचना असेल, सूचना फलक तयार करा. आता मुलांनो तुम्ही जे असाइनमेंटमध्ये सॉरी ॲक्टिव्हिटी जी तुम्ही तयार केली, ॲक्टिव्हिटी नाही हां, निबंध लेखनासाठीच तुम्हाला सांगितलं होतं. लेखन विभागासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं, की तुम्ही सूचना फलक तयार करा. तर ते जे होतं त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वेगवेगळे सूचना फलक तयार करायला सांगितले होते. पण जेव्हा परीक्षेमध्ये सूचना फलक तयार करा आणि त्याच्यासाठी 5 गुण असतील, तर तिथे मात्र तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये जे शिकलेले आहात ना सूचना फलक तयार करणं, तर तशा प्रकारचं चौकोन आखून त्याच्यामध्ये 5 गुण मिळतील आपल्याला अशा पद्धतीने ती सूचना तयार करायची आहे. एकच सूचना पण व्यवस्थितरित्या तयार करायची आहे. मग सूचना फलक तयार करा म्हणून असेल किंवा संवाद म्हणजे डायलॉग रायटिंग असेल किंवा मग वृत्तांत लेखन असेल, न्यूज बातमी लेखन किंवा जाहिरात लेखन किंवा पत्र लेखन किंवा कहाणी लेखन हे सगळे लेखनाचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. त्यापैकी कोणतेही लेखनाचे प्रकार हे अ आणि आ मध्ये विचारलेले असतील आणि ई मात्र तुम्हाला निबंध लेखन कंपल्सरी असेल. अ आणि आ मध्ये मग तुम्हाला कहाणी लेखन असेल किंवा पत्र लेखन असेल किंवा मग सूचना फलक तयार करा असं असेल. आता परीक्षेमध्ये जर सूचना फलक तयार करा सांगितलं, तर 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही केलं होतं तशा प्रकारचं एकच चौकोन आखून त्याच्यामध्ये सूचना व्यवस्थित 5 गुणांसाठी तयार करायची आहे मोठी. हां. छोट्या-छोट्या 5 सूचना वगैरे लिहिण्याची गरज नाही. तर आत्तापर्यंत जे काही लेखनाचे प्रकार आपण शिकलेलो आहोत, त्यापैकी कोणताही एक प्रकार सॉरी 2 प्रकार तिथे अ आणि आ मध्ये विचारले जातील आणि ई मध्ये मात्र निबंध लेखनच असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मुलांनो तुम्हाला जे घरगुती किंवा कौटुंबिक पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेटर लिहावं लागतं. तर त्याच्यासाठी जो पत्र लिहिणार आहे तो, नंतर जिला पत्र लिहायचं आहे ते, ज्यांना पत्र लिहायचं आहे ते, जे पत्र लिहिणार आहेत ते आणि मग त्यांनी काय मायना वापरायचा, शेवटी काय लिहायचं, स्वाक्षरी काय करायची, तर ते इथं मी तुम्हाला माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. नंतर व्यावहारिक खाली दुसरा आकडा व्यावहारिक पत्र म्हणजे फॉर्मल लेटर जर तुम्हाला लिहायचं असेल, तर जिला तुम्हाला पत्र लिहायचं आहे ती व्यक्ती, तुम्ही जर पत्र लिहीत असाल तर तुम्ही काय? त्रयस्थ म्हणजे अनोळखी आणि इथं विद्यार्थी या नात्यानं, कोणत्या नात्यानं तुम्ही पत्र लिहिताय ते आणि मग त्याच्यासाठी काय मायना वापरायचा, शेवट काय असला पाहिजे, स्वाक्षरी काय असली पाहिजे, तर हे सगळं मी इथं तुम्हाला माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. तर ते तुम्ही वाचा आणि पाठ करून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला पत्र लेखनामध्ये ते व्यवस्थित वापरता येईल. बाकी तुम्ही फॉर्मल लेटर, इन्फॉर्मल लेटर सगळे लेखनाचे प्रकार शिकलेले आहातच. आता मला नाही वाटत मुलांनो, की तुम्हाला काही डाउट असतील. आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. हं. नंतर काय करायचं आहे, व्याकरण आत्तापर्यंत सगळं शिकवलेलं, लेखन विभाग आत्तापर्यंत सगळा शिकवलेला आणि जो काही पोर्शन अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये वेळेत पेपर पूर्ण करा. ठीक आहे? ऑल दी बेस्ट. थँक यू.